15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 16 वर्ष चालू आहे. आणि हा सर्व माझ्या शिष्यमंडळांचं म्हणजे मला ही सप्रेम भेट दिलेली आहे. त्याच्याबद्दल गुरुपौर्णिमेचा म्हणजे मी गुरु आणि ते माझे चेले, तर त्याच्यामुळे त्यांना मान दिल्याबद्दल त्यांचा मी मित्रांनो, आता आपण संध्याकाळी डायरेक्ट इथे हनुमान मंदिराच्या इथेशी जमला शेलर आणि इथेशी सगळे जण जमला सगळे बघू शकता. कुणाल पाटील आलेले मंदिरांनी पाटील नंतर तर आता इथे आपला कार्यक्रम चालू पण इथे आपण जागेसाठी आपण तिथे आपण इथे कर लावून तिथे आपण बोला जागेवानी की जागेवाला बाहेर टॅक्सी पहिला बोल बजरंग बली की जय, सावदेवी माते की जय, दुर्गा माते की जय, जागेवाले की जय, एकता माते की जय. Every scar reminds me why I came. I've been broke, I've been blessed, carry faith in an empty chest till now. The stars are down like good old friends, saying boy don't stop when the sky just ends. तर मित्रांनो, आज आपला म्हणजे आई गावती मांगरूळ गोविंदा पथक. तर मित्रांनो, आज मस्तपैकी असा भारी असा शुभारंभ झालेला आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि तसे जे म्हणजे ट्रेन करतात म्हणजे आपल्या पथकाला, तर किती वर्ष झाले आपल्याला म्हणजे या पथकाला ट्रेन करतात? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 16 वर्ष चालू आहे. आणि हा सर्व माझ्या शिष्यमंडळांचं म्हणजे मला ही सप्रेम भेट दिलेली आहे. त्याच्याबद्दल गुरुपौर्णिमेचा म्हणजे मी गुरु आणि ते माझे चेले, तर त्याच्यामुळे त्यांना मान दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि 15 वर्ष झाली. कसा म्हणजे अनुभव होता 15 वर्षाच्या पर्यंतचा? चांगला अनुभव आहे. चांगली सर्व पोरं आहेत, सहकार्य चांगली करीत. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही तसे म्हणजे ट्रेन करायला आलते त्या वर्षी म्हणजे किती तार लावलेले आपण? पहिल्या वर्षी 6 तार लावले ते. त्याच्या दुसऱ्या वर्षापासून आम्ही 7 तार लावतो. दुसऱ्या वर्षापासून? हा, पहिल्या वर्षी ज्या वेळेला चालू केली त्यावेळेला 6 तार लावले आणि दुसऱ्या वर्षापासून मग 7 तार लावले. आतापर्यंत 7 तार लावतो आम्ही. 7. आणि या वर्षीचा म्हणजे कसा? या वर्षीचा म्हणजे जर मुलं जर येत असतील तर 8 तार प्रयत्न करू, पण 7 तर 100% लावणारच. 100%. आणि 7 म्हणजे कसं काय होतं आजूबाजूच्या परिसरामधले का गावातलेच होते म्हणजे असं काय? नाही, आता मी पहिले आता कसं म्हणजे आता या वर्षी म्हणजे दरवर्षी बघता आपण गावातलीच पोरं असताना, तसं म्हणजे आजूबाजूची होती की गावातलीच होती? नाही, बाहेरची पण आली, नेवालीची आली, नेवाली पाड्यावरून पण आली होती, काकडवलची आली होती, वसारची आली होती, कुशिवलीशी आली होती, शिरिवलीशा पण आली होती. अशी भरपूर बाडकेव पाडा तिथनं पण आलेली आहेत. म्हणजे अशी भरपूर पोरं आलेली आहेत. खोनीशा पण आलेली आहेत, अंबारना तोडून पण आलेली आहेत. अशी भरपूर पोरं येतात आणि गावातल्या पोरांचं नियोजन चांगलं आहे. फक्त एवढाच का आता प्रत्येकाचा बिझनेस असल्यामुळं काही ना काही धंदा पोटा पाण्यासाठी त्याच्यामुळं जरा याला कमी होतात, पण येतात फेल करून. जे जशी जवळ येईल तशी जास्तीत जास्त संख्येचा उपस्थिती दाखवतात. तर यावर्षी 8 तार लावण्याचा काय प्रयोजन? जर पोरं आली तर प्रयत्न राहील, जर मुलं सर्व जमली तर. कारण आम्ही तेवढं रिस्की नाही आणि कोणाला दुखापत होईल असं काय आम्हाला करायचं नाही.
म्हणजे हा काय सण आहे एक दिवसाचा. दुखापत झाली तर आयुष्यभराची दुखापत होतं, त्याच्यामुळे आम्ही तेवढी रिस्क घेत नाही. पण तरी पण आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणजे तर धन्यवाद. 7 तर कंपल्सरी लावणार. लावणार. तर धन्यवाद तुमचं सुद्धा, आणि असं सपोर्ट आपल्या पोरांचा पण राहू दे तुम्हाला, आणि तुमचा पण पोरांना राहू दे. आणि दरवर्षी आपली म्हणजे एक परंपराच राहिली. आता 15 वर्ष या गोष्टीला पूर्ण झाली, तर अजून येणाऱ्या कालामध्ये आता जसे जसं देवाच्या इच्छेनुसार जशी तब्येत असेल त्यानुसार पुढे चालणार आहे म्हणजे. पण आहे पोरांचं सहकार्य, त्याच्या याच्यात जेवढा माझ्यात होईल तेवढा मी प्रयत्न करतो. तर धन्यवाद तुमचं सुद्धा. त्यांना दिलेला शब्द मी पूर्णपणे पाळलेला आहे. पहिल्या वर्षी त्यांना सांगितले तुम्ही चालू करा, मी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देईन. जिथपर्यंत माझा शरीर मला साथ देईल तिथपर्यंत मी त्यांना साथ देणार आहे. तर आता धन्यवाद. भरपूर आपण त्या शब्दात बोल बजरंग. बोला गावदेवी माते की जय. मित्रांनो, मी आता घरी आलो आणि मस्तपैकी म्हणजे भारी असा शुभारंभ आजच्या दिवशी झाला. गुरुपौर्णिमा होती, तर मी जास्त काही ब्लॉग शूट नाही केला. गावामध्ये गेलो आपलं, आणि आज दहीहंडीचे म्हणजे प्रॅक्टिस आता चालू करणार आहे. तर तिथं मस्त शुभारंभ झाला, आणि इथं घरी आल्यावर बघू शकता जाऊन कसं बसले. तर बरेच दिवस झालं आपलं काही ब्लॉग म्हणजे 1 महिन्याला व्हिडिओ काही पडले नाही, तर आता पडतील. बघू, रोज बनवण्याचा प्रयत्न करू. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये कमेंट तुम्ही करा 100%. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला जे कोणी नवीन असतील तेही लवकरात लवकर पेजला आपल्या सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता पुढे. जय शिवराय.